नमस्कार. गुरफटलेला माणूस. सुख दुःख राग आनंद लोभ मोह माया मत्सर अशा सगळ्या अलंकाराने सजलेला माणूस. विश्वाला स्वतःचं घर मानून या घराला जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण देणारा माणूस. तर कधी विचारांचा विरोध अतिविहिंसेने करून दुःखाचं सावट पसरवणाराही माणूस. स्वतःच्या भावनिक आणि वैचारिक वैशिष्ट्यांमुळे इतर प्राण्यांपेक्षा वेगळा उभा असणारा माणूस. जेव्हा त्याच्यातील त्याला सर्वार्थानं माणूस बनवणारी क्षमता त्याची संवेदनाच हरवून बसतो, तेव्हा त्या हाडा मांसाच्या गोळ्याला माणूस म्हणावं का, हे प्रश्नचिन्ह तयार होतं. याच अनुषंगाने नमस्कार, मी कुमारी भारती पांडुरंग मोठे, विवेकवर्धिनी ज्युनियर कॉलेज पंढरपूरची विद्यार्थिनी आपणासमोर विषय मांडतीये. आता काय बदलायचं बाकी आहे. बदल म्हणजे तरी नेमकं काय हो? मला असं वाटतं की काय आहे आणि काय असावं याच्यातील फरक म्हणजे बदल. डे बाय डे एव्हरी वे आय एम गेटिंग फॉर बेटर अँड बेटर. म्हणजे दिवसेंदिवस प्रत्येक मार्गाने मी चांगले आणि चांगलेच होत आहे. म्हणजे माणूस स्वतःच्या मनामध्ये चांगल्या किंवा वाईट गुणांचा समावेश करतो तेव्हा तो स्वतःमध्ये बदल करून घेत असतो. निसर्गाच्या अलौकिक निर्मितीतून बहरलेल्या सृष्टीत सर्वात बुद्धिमान जीव फक्त मनुष्यच असं आपण मानतो. सुख समृद्धीच्या गराड्यात अडकलेल्या आणि तथाकथित प्रगतीच्या हव्यासाने झपटलेल्या माणसाला ना आज स्वतःचाच विसर पडलाय. माणूस नावाचा प्राणी इतका दुबळा कसा झाला? लोक म्हणतात तो सृष्टीचा स्वामी झाला कारण त्यानं आपली विचारशक्ती आणि बुद्धी वापरायला सुरुवात केली. आपल्या याच बुद्धीच्या जोरावर मानवाने तंत्रज्ञानात प्रगती केली. तंत्रज्ञानानं संपूर्ण जग जोडलं. पण ज्या माणसाने तंत्रज्ञानात अलौकिक अशी प्रगती केली, आज त्याच माणसाची तंत्रज्ञान अधोगती करत आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. या तंत्रज्ञानामुळे आपल्याला सारे काही सहज उपलब्ध झालं. माणसाचं जीवन सरळ आणि सोपं झालं. पूर्वी आम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर त्या प्रश्नाच्या विषयाची 3-4 पुस्तकं चाळायला लागायची. पण आज तोच प्रश्न गुगलवरती टाईप केला तर बटनाच्या एका क्लिकवरतीच त्या प्रश्नाच्या उत्तराबरोबरच त्या प्रश्नाबद्दलची अधिक माहिती पाहायला मिळते. आज सर्वसामान्यांच्या घरामध्ये अलेक्सा नावाचा छोटा बॉक्स पाहायला मिळतो. या अलेक्साला कोणताही साधा राजकीय आर्थिक सामाजिक प्रश्न विचारल्यास काही सेकंदातच अलेक्साकडून या प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण काय हो, आज जर अलेक्साला माणसात माणुसकी राहिली आहे का असा प्रश्न विचारला तर अलेक्सा उत्तर देईल काय? हो, अलेक्सा उत्तर देईल, कारण तिला ही माहिती असेल की आज माणसात माणुसकीच राहिली नाहीये. आज माणूस पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या आहारी गेला आहे. आजूबाजूची असणारी आपली माणसंच आज माणसाला दिसत नाहीयेत. मग आम्हाला प्रश्न पडलाय की आता काय बदलायचं बाकी आहे. मग आज मुळात तंत्रज्ञानाच्या इंटरनेटच्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेला माणूसच बदलणं बाकी आहे. आज एखादा मुलगा विदेशात नोकरी करत असेल तर तो आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून जातो. मग आम्हाला असं वाटतं की हेच का हो आम्ही केलेले संस्कार. मग आज मुळात आत्ताच्या युवा पिढीला संस्कार देणंच कुठेतरी बाकी आहे. या फ्लॅट सिस्टीममध्ये अपार्टमेंटमध्ये तर लोक घराने जवळ आली आहेत, पण मनाने ती तेवढीच दुरावली गेली. खरं तर कोणत्या तरी महान कवीने असं म्हटलंय, बंदूक रक्षकांची वनवेल बक्षामा झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही. माझाच देश आता माझ्यात राहत नाही. गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. आज माणूस माणसापासून दूर गेला. आज माणूस स्वतःच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला. अहो, संध्याकाळच्या जेवणावेळी घासातला घास बाजूला काढून वाटीभर भाजी शेजाऱ्याच्या घरी नेऊन देणारी पिढीच मुळात आज थकली. मग आम्हाला असं वाटतं की आधीच्या पिढीचे विचार आत्ताच्या पिढीच्या मनात बिंबवणंच कुठेतरी बाकी आहे. अहो, आज मातीच्या भिंतींना सिमेंटचा गिलावा आला, पण माणुसकीचा ओलावा मात्र पापुद्रे उडावा तसा उडून गेला. या अनुषंगाने मला एक उदाहरण सांगावंसं वाटतं. एक नातू आपल्या आजोबांना म्हणतो, आजोबा तुमच्या पिढीत आणि आमच्या पिढीत किती मोठा बदल झालाय ना. म्हणजे बघा ना, एवढंच रान नांगरायला तुमच्या पिढीला एक अख्खा दिवस जात होता, पण आता आमच्या पिढी वेळेस एका तासात अख्खं रान नांगरून आणि पेरून पण झालं की नाही. त्यावर आजोबा फार छान म्हणतात, हो बदल तर झालाय. म्हणजे आमच्या पिढी वेळेस लोक माणसं जपायची आणि पैसे वापरायची, पण तुमच्या पिढी वेळेस काय झाले माहिती? पैसे जपतायत आणि माणसं वापरतायत. हो, आत्ताच्या पिढीत स्वतःच्या स्वार्थासाठी माणसांचा वापर केला जातो. मग आम्हाला असं वाटतं की आता स्वतःचा स्वार्थ सोडून प्रेमाने आनंदाने राहणंच मुळात आज बाकी आहे. अहो, आज जर माणूस माणसापासून दूर गेला, माणूस स्वतःच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला. आज जसं आज माणूस बदलणं बाकी आहे, तसंच आज या जगाचा पोशिंदा मानला जाणारा शेतकरी राजाची व्यथाही कुठेतरी बदलावी असं मला वाटतं. सपक पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत माझा. सपक पांढऱ्या भातावरती झोपी जातो अर्धा भारत माझा. अळणी चटणीवरती भाकर खातो इथला कष्टकरी राजा. अळणी चटणीवरती भाकर खातो इथला कष्टकरी राजा. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदासाठीचं राजकीय नाट्य तासन तास ब्रेकिंग न्यूजवर दाखवणाऱ्या पैसे कमावू इलेक्ट्रॉनिक्स मीडियांनो.
अहो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या पाचाटीत हाडं कोटणाऱ्या थंडीत ऊस तोडणाऱ्या या बहिणींकडं. दाखवा या जगाला या जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणार आमचं राशन. शेतकऱ्याचं पाण्यामधलं जगणं दाखवा, रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोवळ्या हातातील कोयते. लोकशाहीचं मरण दाखवा, शेतकऱ्याचं सरण दाखवा, भ्रष्टाचाराचं कुरण दाखवा, विहिरीचा तळ दाखवा, विजेचा लपंडाव दाखवा आणि कर्जाच्या बोजाने शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेले वळे दाखवा. शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमोल भाव दाखवा आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषीप्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा. ज्या दिवशी शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव दिला जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाईल. आणि त्यानंतर पुन्हा कधीच या व्यासपीठावर आता काय बदलायचं बाकी हा विषय मांडण्याची गरज आम्हाला भासणार नाही, कारण तेव्हा सगळं काही बदललेलं असेल आणि तेव्हा गर्दी असेल ती माणूस कितल्या माणसांची, अस्सल माणसांची. शेवटी एवढंच म्हणेल, चंद्र सूर्य फिके पडतील सचेत कार्य करा, एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसाचेच सुप्त रचावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने. धन्यवाद.